नमस्कार, दृष्टी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। डहाणू चारोटी मार्गावर भीषण वाहतूक कोंडी, संथ गतीच्या रस्ते कामांमुळे नागरिक संतप्त। डहाणू ते चारोटी या महत्त्वाच्या राज्यमार्गाच्या काँक्रिटीकरण व रुंदीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने नागरिक, वाहन चालक आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावं लागत आहे। अपूर्ण रस्ते, खोदकाम, अरुंद मार्ग आणि रखडलेली पुलाची कामे यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे। दिनांक 25 मे रोजी गंजाड मणिपूर परिसरात तब्बल अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने भीषण ट्रॅफिक जाम निर्माण झाला। या वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवाशांच्या ट्रेन व बस चुकल्या, तर काही नागरिकांची महत्त्वाची कामेही रखडले। रुग्णवाहिका, शालेय वाहने तसेच रोजंदारीसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसला। तासनतास रस्त्यात अडकून पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। डहाणू चारोटी हा तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा राज्यमार्ग असून या मार्गावर दिवस रात्र अवजड तसेच लहान वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। ऑक्टोबर 2024 मध्ये सुमारे 250 कोटी रुपयांच्या निधीतून या मार्गाच्या काँक्रिटीकरण व रुंदीकरणाच्या कामास मंजुरी मिळाल्यानंतर नागरिकांनी दिलासा व्यक्त केला होता। मात्र प्रत्यक्षात कामाचा वेग अत्यंत मंद असल्याने नागरिकांची अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही। आरकेसी या ठेकेदार कंपनीकडून कामात सातत्याने दिरंगाई होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे। अनेक ठिकाणी रस्ते खोदून अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले आहेत। काही ठिकाणी पुलांची कामे रखडल्याने रस्ता अरुंद झाला असून वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे। मोठमोठे खड्डे, अपूर्ण कामे आणि योग्य नियोजनाचा अभाव यामुळे अपघाताचा धोकाही वाढत आहे। विशेषतः पावसाळा तोंडावर असताना रस्त्याची दुरावस्था आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। कामाच्या सुरुवातीच्या काळात झाडे तोडण्यास परवानगी मिळण्यास विलंब झाला होता। त्यानंतरही जमीन अधिग्रहणाच्या वादामुळे प्रकल्पाला गती मिळाली नसल्याची माहिती समोर येत आहे। प्रशासन आणि ठेकेदार यांच्या समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून वेळेत नियोजन झाले असते तर ही परिस्थिती उद्भवली नसती, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पावसाळ्यापूर्वी खोदून ठेवलेल्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे। वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचा दावा विभागानं केला आहे। आम्हाला हे रस्त्याचे काम चालू असताना खूप अडचण येत आहे। कारण आताच काल मंगळवार असताना इथे बाजार भरतो आणि येणारे जाणाऱ्याला खूप ट्रॅफिक होऊन आम्ही बरेचसे रिक्षावाल्यांनी देखील ट्रॅफिक कंट्रोल करताना सहकार्य केलं आणि आरकेसीने ज्या पद्धतीने पाणी वगैरे मारायला पाहिजे ते पाणी वगैरे मारायला दुर्लक्ष करीत असताना खूप सारे इथे येणारी पब्लिक आहे, त्या पब्लिकच्या धूल उडताना किंवा पायी चालत असताना बुजुर्ग माणसं असतील ते खड्डे असल्या कारणाने चालताना पडतात वगैरे, तर त्यांचं हे बरंचसं दुर्लक्ष आहे। बरेच कॉन्ट्रॅक्टदार अजून हे काम चालू करत असताना लवकरात लवकर करायला पाहिजे, ते लवकर अजून होत नाही आहे। तसंच अजून इथे आपले चिकन विकणारे वगैरे असतात त्यांचं देखील बरंचसं नुकसान आहे। नक्कीच असं रात्री वगैरे जात असताना जे साईडला जे हे लावलेले आहेत त्याला वगैरे ठोकून बरेचसे 1-2 ॲक्सिडेंट बघायला भेटले। टू व्हीलरवाले तसेच असे मोठे ट्रक जाताना ट्रॅफिक होते त्या कारणाने ॲक्सिडेंट देखील बघायला भेटले। गंजाड ते डहाणू या गंजाड ते चारोटी प्रवास करत असताना खरंच टू व्हीलरवाले आणि रिक्षावाले यांच्या समोरासमोर धूल उडत, पाणी न मारताना धूल उडते, तर खरंच प्रवासी तोंडाला रुमाल बांधतात आणि असे जाताना त्याला त्रास होतो। तर खरंच ती पब्लिक येऊन इथे
विचार करत असते की रस्त्याचं काम लवकरात लवकर का होत नसेल.